नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 18 मार्च 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीतले बुलेट रॅपिड फायरचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. रोज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये 10 चालू घडामोडीचे प्रश्न बघत असतो आणि ज्याच्याविषयी चर्चा करतो आपण, जे पेपरला अत्यंत महत्त्वाचं आहे. चालू घडामोडी आजकाल भरपूर म्हणजे भरपूर पेपरला विचारत आहेत, तुम्हाला माहितीच आहे. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे. व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचायला विसरू नका. ओके, चला बघूयात आपण 18 मार्चचे बुलेट रॅपिड फायरचे प्रश्न. नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याच्यावरती अगोदर आपण चर्चा करूयात. नुकतेच कोणाच्या हस्ते दिल्लीत भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? हे रिंग मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलं कोणाच्या हस्ते? भारताचे केंद्रीय पंतप्रधान आहेत सध्याच्या घडीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये याचं रिंग जो काही मेट्रो आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा आजचा प्रश्न जो तुमच्या समोर आहे, पहिला प्रश्न बघूयात आपण. नुकतेच दिव्यांगांना पात्र योजना शोधणे, अर्ज करणे आणि लाभ घेणे सोपे व्हावे यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने विकसित केले आहे? हे एक पोर्टल आहे. कशासाठी पोर्टल हे? ह्या पोर्टलमध्ये नावच आहे दिव्यांगांना सहाय्य करणे, दिव्यांगांना मदत करणे. म्हणजे एखादी योजना असेल तर ती सरकारी योजना असेल तर त्या सरकारी योजनेचा लाभ एखादा दिव्यांग व्यक्ती कसा घेऊ शकतो, तर त्याला जास्त मानसिक हॅरेसमेंट होऊ नये किंवा त्याला जास्त शोधाशोधी पण करता येऊ नये यासाठीचे दिव्यांग सहाय्यक पोर्टल लॉन्च करण्यात आलं आहे आपल्या महाराष्ट्र सरकारनं. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, IMP आहे महाराष्ट्र. महाडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओके यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे उद्घाटन केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जे मंत्री आहेत अतुल सावे आणि अधिकारी वगैरे उपस्थित होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं राज्य आपला महाराष्ट्र, ज्याची राजधानी मुंबई येतं. उपराजधानी महाराष्ट्राची कुठलं असेल तर ते आहे, उपराजधानी म्हणा किंवा हिवाळी राजधानी म्हणा तर ते नागपूर. नागपूर या ठिकाणी अधिवेशन पण भरतं. IMP आहे महाराष्ट्र. आय होप तुम्हाला कळालं असेल. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे काही महाराष्ट्राविषयीचे न्यूज असतील, हे ज्याच्या वेळेस आपण रिव्हिजन करत असतो, बघत असतो, हे तुम्हाला नक्की पूर्णतः पाठीमागील देखील व्हिडिओ बघून घ्यायचं आहे. या त्यानंतर दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकत्याच 7 ते 9 मार्च 2026 दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 पार पडले आहे? हे इंटरनॅशनल मलेरिया कॉन्फरन्स आहे आणि हे कुठं पार पडलं असेल? हे 2026चं पार पडले नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा, नवी दिल्ली. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026. ओके. आणि युनायटिंग फॉर अ मलेरिया फ्री वर्ल्ड, आपले एकत्र यायचं आहे मलेरिया मुक्त जग करण्यासाठी, असे याची थीम आहे. याचं वाक्य आहे. लक्षात ठेवा, नवी दिल्ली या ठिकाणी भरपूर परिषद देखील पार पडले आहेत. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद. मलेरिया म्हणजे कुठला असेल? ह्याला आपण हिवताप. हिवताप म्हणजेच मलेरिया आहे. हा जो डास आहे आपल्याला दिसतो, हा डास चालू की आपल्याला हिवताप होतो, मलेरिया होतो. हा डास कोणता आहे? ह्याचं नाव आहे ह्याचं नाव आहे मादा ॲनाफिलीस. मादा ॲनाफिलीस म्हणतो आपण. लक्षात ठेवा, मच्छर चालू की आपल्याला हिवताप होतो. IMP आहे. मादा ॲनाफिलीस हा डास आहे. मात्र जो काही प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, साधारणतः प्लाझ्मोडियम वायवॅक्स म्हणतो आपण, वायवॅक्स, हे जर आपल्या शरीरामध्ये गेलं तर आपल्याला मलेरिया होतो. लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये जे काय मलेरिया आहे, भारतामध्ये मलेरिया मुक्त भारत आपल्याला करायचं आहे. मलेरिया मुक्त किंवा मलेरिया फ्री भारत करायचं आहे. ह्याचं लक्ष्य काय असेल, म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत टार्गेट आहे? ह्या 2030 वर्षापर्यंत. 2030 त्यासाठी एक कार्यक्रम पण आहे भारत सरकारचा, तर आपण मेरा इंडिया कार्यक्रम असं म्हणतो. क्वेश्चन विचारतील की मेरा इंडिया कार्यक्रम कशाशी संबंधित आहे किंवा कोणत्या आजाराशी संबंधित आहे, तर ते मलेरिया. आणि भारताची मलेरिया राजधानी कोणती असेल? मुंबई आहे. भारताची मलेरिया राजधानी मुंबई, लक्षात ठेवा. आणि जे काही अलीकडे न्यूजमध्ये किंवा काही परिषदा पार पडले त्यांच्यावरती एक नजर टाकू आपण. ईशान्येकडील तांदळाचा महोत्सव वारसा धान्य तांदूळ महोत्सव 2026 पार पडलं नागालँडमध्ये. विंग्स इंडिया 2026 हैदराबाद या ठिकाणी नुकतंच पार पडलं आहे. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 पार पडलं गोवामध्ये. 7वे आशिया आर्थिक संवाद 2026 पार पडलं पुण्यामध्ये. ग्लोबल AI समिट 2027 होणार आहे स्वित्झर्लंड जिनिव्हा या ठिकाणी. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 नुकतंच शेगाव बुलढाणा या ठिकाणी पार पडलं. पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूक शिखर संमेलन 2026 पार पडलं महाराष्ट्र मुंबईमध्ये. आणि बायो आशिया शिखर परिषद 2026 पार पडलं हैदराबाद या ठिकाणी.
हैदराबाद या ठिकाणी लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा तिसरा प्रश्न. नुकतेच चर्चेत असलेले भारताचे प्रोजेक्ट काल आणि शेषनाग 150 म्हणजे 150 हे खालीलपैकी काय आहेत? भारताचे प्रोजेक्ट काल आणि शेषनाग 50 हे काय येतं? हे एक प्रकारचं ड्रोन आहेत, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 आहे, MP आहे. ड्रोन लक्षात ठेवा. ज्यावेळेस हे स्वार्म ड्रोन म्हणतो ॲक्च्युली ह्याला आपण स्वार्म ड्रोन असं म्हणतो. स्वार्म ड्रोनचा अर्थ असा आहे की जर झुंडीने जर आपल्याकडे जर अटॅक केले एखादा ड्रोन वगैरे किंवा आपल्या शत्रू देशांनी, तर त्यांना मारण्यासाठी जे काही झुंडीने मारण्यासाठीच आलेल्या जो काही ड्रोन आहे त्यांचा खात्मा करण्यासाठी हे शेषनाग 150 आणि प्रोजेक्ट काल आपण लॉन्च केलं आहे, लक्षात ठेवा. आणि हे कसं आहे, हे लो कॉस्ट ड्रोन आहेत. हे म्हणजे हे खूप कमी खर्च या ड्रोनसाठी येणार आहे. कमी खर्चामध्ये जर आपण ड्रोन बनवलं तर त्याचा हे फायदा आहे की आपण भरपूर ड्रोन एकतर बनवू शकतो आणि ॲट ए टाईम आपण दुसरीकडे सोडू शकतो. भरपूर ड्रोन आपल्याकडं अवेलेबल असल्यामुळे एका दुसरं जर मारलं जरी गेलं तर आपलं जास्त अधिक नुकसान पण होणार नाही आहे. असं आपण काय करतो, भारतीय स्वदेशी हे कमी किमतीमध्ये ड्रोन आहे, त्याचं नाव आहे प्रोजेक्ट काल आणि शेषनाग 150, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. नुकत्याच महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक इश्यू ऑफ ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्सची यादी राष्ट्रीय शेअर बाजार NSE वर नोंदवून कोणी इतिहास रचलेला आहे? ओके, येस, NSE म्हणतो आपण, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. 1992 मध्ये याची स्थापना झाली होती MJ फेरवणी समितीच्या शिफारशीनुसार. सध्या व्यवहाराच्या संख्येनुसार संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठे नॅशनल स्टॉक एक्सचेंज कुठलं असेल किंवा शेअर मार्केट कुठलं असेल तर ते आहे NSE, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी नाशिक महानगरपालिका जी आहे, नाशिक मनपा म्हणतो पण त्यांनी आपलं पहिलं सार्वजनिक इश्यू ऑफ ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जो आहे तो जारी केला आहे, ह्याच्यामध्ये सूचीबद्ध केलेलं आहे. लक्षात. ह्याच्यानंतर जो काही NSEच्या नंतर आणखी एक आहे BSE म्हणतो आपण, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना 1885 मध्ये झाली होती. बॉम्बेमध्ये याचं मुख्यालय आहे. 1875 बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, लक्षात ठेवा. मनपा आहे. या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिकेसाठी जो कायदा आहे, ॲक्ट आहे, तो कुठला असेल? 1949 आहे. महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949, ज्यानुसार संपूर्ण भारतामध्ये सर्वाधिक महानगरपालिका म्हणजे 29 महानगरपालिका हे कोणत्या राज्यामध्ये असतील, तो आता आपला महाराष्ट्र आहे. आणि 29वी महानगरपालिका कुठली असेल तर ते जालना. 29वी मनपा जालना आहे. 28वी जी आहे ती इचलकरंजी आहे आणि 27वी आहे पनवेल महानगरपालिका, लक्षात ठेवा. आणि बृहन्मुंबई जी महानगरपालिका त्याच्यासाठी जो कायदा आहे तर तो आहे 1888चा, सर्वात जुनं. आणि जे काही पहिल्या गोष्टी होती त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. कोणत्या ठिकाणी IIM अहमदाबादचे पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आलं? हे आहे दुबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या बांबू आधारित इथेनॉल प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं? आसाममध्ये. महिला पर्यटकांसाठी अनुकूल आणि लिंग समावेशक पर्यटन धोरण राबवणारे पहिले राज्य कोणते असेल? हे आहे केरळ. भारताच्या बाहेर पहिले अटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? अबुधाबी या ठिकाणी. जगातील पहिले सिरामिक वेस्ट पार्क, ज्याचं नाव आहे अनोखी दुनिया, हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलं असेल तर ते आहे उत्तर प्रदेश. आणि भारतातील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली कोणत्या राज्यात लागू करण्यात आली आहे? हे आहे गुजरातमध्ये. पुढचा पाचवा प्रश्न. नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भारताच्या किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीवरती सागर कवच नावाचे एक मॉक ड्रिल काय करण्यात आलं, आयोजित करण्यात आलेलं होतं? हे मॉक ड्रिल पार पडले कोणत्या ठिकाणी तर ते आहे केरळ आणि माहेच्या किनारपट्टीवरती. पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. हे तेच आहे तिचं नाव चेंज करून आपण केरळ असं केलेलं आहे. तर तो केरळ. केरळ आणि माहे. माहे जे पुद्दुचेरीचा भाग आहे, ठीक आहे ना. पुद्दुचेरी जे आहे, पुद्दुचेरीमध्ये साधारण 4 जिल्हे येतात. एक पुद्दुचेरी आहे, दुसरं माहे आहे, त्यानंतर यनाम आहे आणि दुसरं आहे कराईकल किंवा कारिकल म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा. पुद्दुचेरी, माहे, यनाम आणि कारिकल हे सगळ्यांना मिळून पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी म्हणतो आपण. आणि माहे कुठे येतं? हे माहे येतं केरळमध्येच. माहे हे कुठे येतं? केरळ किंवा केरळमध्येच येतं. ह्याच्या किनारपट्टीवरती सागर कवच नावाचं जो काही मॉक ड्रिल आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. कशासाठी? राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे आणि भारताची काही किनारपट्टी आहे ह्याचं रक्षण करण्यासाठी. मग किती आहे किनारपट्टी भारताची? जर आपण नवीन आकडेवारी बघितलं तर भारताची किनारपट्टी आहे 11,98.81 किलोमीटर भारताचे आहे. आणि महाड जर विशेषतः बघितलं आपण त्याच्यामध्ये तर ते आहे 877.97
किलोमीटर हे आहे नवीन किनारपट्टी महाराष्ट्राची. ओके, ज्याच्यामध्ये गुजरात जो आहे, गुजरात हा संपूर्ण भारतामध्ये सर्वात एक नंबरला येतो. लक्षात ठेवा, किनारपट्टीच्या बाबतीत गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दोन्ही जर मिक्स केलं तर अंदमान निकोबार हा एक नंबरला येतो. दोन्ही मिक्स केलं तर अंदमान निकोबार, नुसतं राज्य विचारलं तर गुजरात नंबर 1 वरती आहे. सागर कवच लक्षात ठेवा. पुढचा 6वा प्रश्न, नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्यात आदी परब महोत्सव 2026चे आयोजन करण्यात आलेलं होतं? हे आदी परब महोत्सव आहे, म्हणजे हे आदिवासींचा जो महोत्सव आहे, आदिवासींच्या कलाकारांचा हा फेस्टिवल आहे. या ठिकाणी सर्व कलाकार एकत्रित आले आणि कोणत्या ठिकाणी, तर हे नया रायपूर या ठिकाणी. नया रायपूर राजधानी आहे छत्तीसगडची, पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड लक्षात ठेवा. छत्तीसगड हे मुख्यमंत्री आहेत छत्तीसगडचे, त्याचं नाव आहे विष्णुदेव साय. विष्णुदेव साय लक्षात ठेवा, हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत आणि जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. हां, दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ नका. छत्तीसगडची राजधानी काय असेल? नया रायपूर. नया रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे आणि छत्तीसगडमध्ये एक जिल्हा आहे बालोद नावाचा जिल्हा. लक्षात ठेवा, बालोद हा जो काही जिल्हा आहे तो भारतातील पहिला नक्षलमुक्त जिल्हा आहे. नक्षलग्रस्त जो असणार आहे त्याचं मुक्त जिल्हा म्हणून आपण काय केलं, त्याला बालोद जिल्ह्याला नुकतंच घोषित केलं होतं. जो देखील छत्तीसगडमधील गडचिरोली आणि गोंदिया ह्या 2 जिल्ह्यांची जी काही सीमा आहे ते ह्या छत्तीसगडला लागले आहेत. महाराष्ट्रातील 2 जिल्हे आहेत गडचिरोली, गोंदिया. पूर्वेकडे महाडच्या पूर्वेकडे छत्तीसगड येतो. छत्तीसगडमध्ये इंद्रावती नावाची नदी पण आहे. इंद्रावती जी नदी आहे खूप महत्त्वाची आहे, जी पुढे जाऊन गडचिरोलीच्या आग्नेय दिशेला गुजरात राज्याला जाऊन मिळते. लक्षात ठेवा, सोमनूर या ठिकाणी. घ्या 7वा प्रश्न, नुकत्याच 60वे ज्ञानपीठ पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? IMP क्वेश्चन स्टार लावलं तर काय हरकत नाही, पेपरला येणार म्हणजे येणार यावर्षी पोलीस भरतीला आगामी कुठल्याही पेपरला. हे भेटले आर वैरामुथू यांना, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, जे तमिळ भाषेतले कवी गीतकार आहेत. तमिळ जी भाषा आहे या तमिळ भाषेमधले कवी गीतकार आहेत, त्यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे आर वैरामुथू यांना. ओके, आर वैरामुथू यांना, जो काही ज्ञानपीठ पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे आणि ह्या ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झाली, याची स्थापना झाली होती कधी? ज्ञानपीठ पुरस्कार स्थापना 1961 आहे. सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार 1965 मध्ये देण्यात आले. कोणाला? जी शंकर कुरूप यांना. जी शंकर कुरूप यांना वेळूची बासरी यासाठी सर्वात पहिल्यांदा पुरस्कार भेटला आहे. आणि जी शंकर कुरूप हे कोणत्या भाषेतले होते? हे देखील ओके, हे मल्याळम भाषेतले होते. मल्याळम भाषेतले होते, लक्षात ठेवा. जी शंकर कुरूप पहिला पुरस्कार भेटला होता. आणि 1976 मध्ये पहिली महिला आहेत ज्यांना पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला, ज्यांचं नाव आहे आशापूर्णा देवी. आशापूर्णा देवी पहिली महिला ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, 11 लाख रुपये याची काय रक्कम आहे आणि हे पुतळा देण्यात येत असतो ज्ञानपीठ पुरस्कार, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचे किती असतील, मराठी लेखक किती असतील किंवा साहित्य किती आहेत ज्यांना पुरस्कार भेटला आहे? तर 4 व्यक्ती आहेत. 4 व्यक्ती आहेत. एक आहेत कुठल्या व्यक्ती असतील? एक आहेत वि. स. खांडेकर. वि. स. खांडेकर आहेत, ज्यांना ययातीसाठी पुरस्कार भेटला. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर आहेत. वि. वा. शिरवाडकर आहेत, त्यांना 1987 मध्ये विशाखासाठी पुरस्कार भेटलं. त्यानंतर आहेत तिसरे व्यक्तिमत्व, ते म्हणजे वि. दा. करंदीकर आहेत. वि. दा. करंदीकर अष्टदर्शनासाठी 2003 मध्ये भेटलं. आणि चौथे व्यक्ती भालचंद्र नेमाडे, ज्यांना हिंदू जगण्याचे समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी 2014 मध्ये भेटलं. हे 4 व्यक्ती लक्षात ठेवा. ओके, हा झाला 60वा पुरस्कार 2025चा. त्यानंतर मग 59वा पुरस्कार मला देण्यात आला असेल. 59वा आहे विनोद कुमार शुक्ला यांना, ज्यांचं निधन झालं नुकतंच. छत्तीसगड राज्याचे होते, हिंदी भाषेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. याच्या व्यतिरिक्त श्री रामभद्राचार्य आणि गुलजार यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, श्री रामभद्राचार्य आणि गुलजार यांना. बानू मुस्तक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुस्ताक कोणत्या पुस्तकासाठी? तर हार्ट लॅम्पसाठी. हार्ट लॅम्पसाठी. ज्ञानपीठ पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे आपला साहित्यातील, लक्षात ठेवा. चला, काही पहिल्या गोष्टीवरती किंवा काही पहिल्या जे काही पुरस्कार आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करूयात. प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियास पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले सेरेना विल्यम्स यांना. 72 मिस वर्ल्ड 2025 विजेती ओप्पल सुजाता. कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारे दिला जाणारा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार
सद्गुरू जग्गी वासुदेव यांना देण्यात आला आहे. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार भेटला डॉक्टर अमेय पांगारकर यांना. पोर्तुगालच्या सिटी क्यू ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले द्रौपदी मुर्मू यांना. कृषी पत्रकारिता आणि शेतकरी जागरूकता यामधील योगदानाबद्दल 2025चा कृषी मीडिया पुरस्कार भेटला आमशी प्रसन्न कुमार यांना. आणि फ्रान्सच्या नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने सन्मान करण्यात आलाय संगीता जिंदाल यांना. घ्या 8वा महत्त्वाचा प्रश्न. नुकतेच चिली या देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली यांची निवड ह्याच्यापूर्वी पण करण्यात आली होती. यांच्या पक्षाला भरपूर जागा भेटल्या होत्या, परंतु आता त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि चिली या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले कोण? जोस अँटोनिओ कास्टा. पर्याय क्रमांक 2 जोस अँटोनिओ कास्टा. लक्षात ठेवा. की स्टारमर हे युकेचे प्रमुख आहेत आणि जे काही इराण आहे या इराणचे नवीन सर्वोच्च नेता कोण असतील? इराणचे सर्वोच्च नेता कोण असतील? त्याचं नाव आहे मोजतबा खमेनी. मोजतबा खमेनी. चिली बघत आपण कोणत्या ठिकाणी? हे आहे आपलं मॅप. दक्षिण अमेरिका खंडात हा आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला आपल्याला चिली दिसतोय. चिलीची राजधानी तर सॅन्टियागो. सॅन्टियागो ही चिलीची राजधानी. चिलीच्या देश असू द्या किंवा हा जो काही दक्षिण अमेरिका खंड आहे ह्याच्या पश्चिम किनारपट्टीत या ठिकाणी जो काही पर्वतरांगा पसरलेत ह्या पर्वतरांगेमध्ये पण अँडीज पर्वतरांग. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. अँडीज पर्वत रांग जे आहेत ते दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम साईडला येतात. अँडीज पर्वतरांग या ठिकाणी चीनमध्येच या अँडीज पर्वतरांगेतील दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर आहे. या ठिकाणी सर्वोच्च शिखर याचं नाव काय असेल? त्याचं नाव आहे माउंट अकांकागुआ. माउंट अकांकागुआ हे जे आहे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वोच्च पर्वताची रांग आहे आणि दक्षिणोत्तर दिशेने पसरली जगातील सर्वाधिक लांबीची रांग कुठली असेल तर ते आहे अँडीज पर्वत रांग. दक्षिणोत्तर दिशेने असं पसरलेली. लक्षात ठेवा, असं दक्षिणातून पसरलेली अँडीज पर्वतरांग आहे. आणि अँडीज पर्वतरांगेमध्ये एक खान पण आहे बघा. चिली देशामध्ये तर चुकिका माता खान नावाची. चुकिका माता खान. लक्षात ठेवा. चिलीला इथं पेरू, इथं बोलिव्हिया, त्यानंतर या ठिकाणी अर्जेंटिनाची सीमा लागलेली आहेत. घ्या 9वा प्रश्न. नुकत्याच महामार्गावरील प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्याने भारतातील पहिले सूक्ष्म शैवाल एअर टॉवर बसवलेले? ही अशा पद्धतीचे एअर टॉवर आहे जे हवेमध्ये काही PM घटक आहेत, जे काय CO2 आहे किंवा जे काही नायट्रस ऑक्साईड आहे, हे सगळे घटक काय करतात? नष्ट करून शोषून घेण्यासाठी हे शैवाल बसवलेले आहे. आणि कोणत्या राज्याने असं केलं असेल तर तो राज्य आहे दिल्ली. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील? रेखा गुप्ता. दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत. दिल्लीचे नवीन राज्यपाल बनले आहेत, त्यांचं नाव आहे तरणजीत सिंग संधू. तरणजीत सिंग संधू हे दिल्लीचे नवीन कोण आहेत? राज्यपाल बनलेत, नायब राज्यपाल आपण त्यांना म्हणतो. लक्षात ठेवा. प्रदूषण कमी करण्यासाठीचं हे उपाय दिल्लीने आखलेला आहे. मग पहिल्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. महाराष्ट्रातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आलं असेल? सिंधुदुर्गमध्ये. भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज कुठलं असेल तर ते सातनवरी नागपूरमध्ये येतं आणि हे पेपरला आले बघा यावर्षी सातनवरीवाला. पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचे मानकरी आहेत विशाल शर्मा. भारतातील पहिले फिनटेक हब कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलं असेल तर ते राज्य ओडिशा. कोणत्या शहरात भारतातील पहिले शहरी रोपवे प्रणाली सुरू करण्यात येणार आहे? वाराणसीमध्ये. आणि भारतातील पहिला 100% डिजिटल साक्षर राज्य आहे केरळ. चला अंतिम महत्त्वाचा 10वा प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी असतो? हा असतो 16 मार्चला. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. 16 मार्चला आपण एक मोहीम सुरू केलं होतं, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम म्हणतो आपण. पल्स पोलिओ लसीकरण जी मोहीम आहे ती 16 मार्चला सुरू करण्यात आलं होतं 1994-95ला. तुम्हाला माहिती असेल. पोलिओसाठीचं हे वॅक्सिनेशन IMP आहे, 2 बूंद जिंदगी के वालं है ना. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. त्याचा ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन होते. अजून पण तेच आहेत. ओके, लक्षात ठेवा. आणि पोलिओची काही लस आहे, पोलिओची लस ही 2 प्रकारची लस आहे, सगळ्यांना माहिती असेल. एक आहे इंजेक्शनद्वारे देतो. दुसरा आहे तोंडाद्वारे. ठीक आहे. जे इंजेक्शनद्वारे देणारी लस आहे ते साल्क या शास्त्राने बनवलं होतं आणि जी की तोंडाद्वारे देण्यात येणारी जी लस आहे ती सेबिन या शास्त्राने बनवली आहे. त्यामुळे त्याला आपण साल्क व सेबिनची लस असे म्हणतो. साल्क व सेबिनची लस. लक्षात ठेवा. साल्क व सेबिनची लस म्हणजेच हे पोलिओ आहे. जागतिक पोलिओ दिवस कधी असतं? जागतिक पोलिओ दिन कधी असतं? दरवर्षी असतो हा दिवस. तो म्हणजे 24 ऑक्टोबरला.
ज्या दिवशी युनोची पण स्थापना आहे. 24 ऑक्टोबर 1945ला युनो. 24 ऑक्टोबर लक्षात ठेवा, जागतिक पोलिओ दिवस आहे. आणि देवीची का लस आहे, देवीची लस सर्वात पहिल्यांदा संपूर्ण जगामध्ये जी काही लस शोधण्यात आलं ते देवीची लस शोधण्यात आलं, त्याचं नाव आहे एडवर्ड जेन्नर. एडवर्ड जेन्नर लक्षात ठेवा. आणि जो का मार्च महिना आहे त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस किंवा जागतिक नागरिक संरक्षण दिवस. 3 मार्चला आहे जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला असतो समता दिन किंवा जागतिक किडनी दिवस. 13 मार्चला असतो राष्ट्रकुल दिन किंवा जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला आहे जागतिक पाय दिन. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस किंवा आनंद दिवस. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, कविता दिवस आणि जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला आहे जागतिक जल दिन. 23 मार्चला आहे जागतिक हवामान दिवस किंवा शहीद दिवस. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला असतो जागतिक रंगमंच दिन. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे जी.के. चला, कालच्या प्रश्नावरती एक नजर टाकूया. जे आपलं रुटीन असतं, नेहमी आपण प्रश्न असे बघत असतो जे रिव्हिजन आपण खूप चांगल्या पद्धतीनं करत असतो. चला, आजच्या प्रश्नाचे रिव्हिजन करून घेत आपण. नुकत्याच कोणत्या राज्यात अराकू कौनी नावाचा पहिला आदिवासी बाजरी आधारित खाद्य मेनू लॉन्च करण्यात आला असेल? हे राज्य आंध्र प्रदेश. नुकत्याच आलेल्या नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो राज्य ओडिशा. नुकतेच कोणत्या राज्याने वकिलांना त्यांची व्यावसायिक कर्तव्य पार पाडताना हिंसाचार, धमकी आणि खोट्या गुन्ह्यापासून संरक्षण देण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 मंजूर केलं आहे? तर तो राज्य आहे गोवा. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026ने सन्मानित करण्यात आलं आहे जयंत चौधरी यांना. नुकतेच भारतात प्रथमच लॉन्च करण्यात आलेले अवतार हे काय आहे? तर उभयचर ड्रोन आहे अवतार. नुकतेच ईशान्य भारतातील पहिला व भारताचा 94वा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? तर तो व्यक्ती मयांक चक्रवर्ती. ऑक्टोबर 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून भारत सरकारने भारत माते चित्र किती असलेले किती रुपयाचे नाणे लॉन्च केले आहे? तर नाणे आहे 100 रुपयाचं. या ठिकाणी दिलेलं आहे ऑप्शन 100 रुपयाचे नाणे आहे. जानेवारी 2026 नंतर इराणमधील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीनंतर इराणमधून सुमारे 10,000 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलं आहे? ऑपरेशन स्वदेश. 98 अकादमी ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? तर तो वन बॅटल आफ्टर अनदर. राष्ट्रीय लसीकरण दिवस असतो 16 मार्चला. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे जी.के. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकत्याच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणत्या राज्याने लॉन्च केलं आहे? ऑपरेशन क्रॅकडाऊन. बघा उत्तर कोण देतं? या ठिकाणी थांबूयात आपण. राजगुरू, नादवर्दीचा आणि स्वप्नपूर्ती तिन्ही पुस्तक अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, दुकानात. बघा आवडलं तर घ्या, नसेल तर नका घेऊ. नादवर्दी जे पुस्तक आहे हे पुस्तक 2018 ते 2024 पर्यंत आलेले जेवढे पण प्रश्न होते, जी.के.चे प्रश्न सगळ्यांचा संच आहे हा. आणि ह्याच्यामध्ये यावर्षी 2026ला जे काही झालेले 15 मार्चचे पेपर आहेत हे देखील मी ह्या पेपरमध्ये काही दिवसामध्ये येणाऱ्या ॲड करणार आहे. ओके, थांबत आपण. काही जर शंका आली तर डेमो बघायचा असेल तर साधारणतः या नंबरला मला मॅसेज करू शकता व्हॉट्सअपला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि जाता लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.